नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत झाड या कथेचा भाग दुसरा, अंतिम भाग। लेखक आहेत शशांक सुर्वे। भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आपण मागच्या भागात पाहिलं की झाडावरून एक बाहुली खाली पडली होती। प्रदीपचे लक्ष वरती गेलं। एक फांदी रिकामी होती। तिथून खरोखरच ही बाहुली खाली पडली होती। प्रदीपने खाली बघितलं। आता मात्र त्याचे डोळे विस्फारले, कारण काही सेकंदाच्या अंतराने ती बाहुली गायब झाली होती। प्रदीप इकडे तिकडे बघू लागला, पण ती बाहुली कुठेच दिसत नव्हती। आता मात्र प्रदीपचा थरकाप उडाला। त्याने आपले सामान गडबडीत बॅगमध्ये कोंबले आणि घाबरत घाबरतच तो इथून पुढे चालू लागला। आता पाहूया पुढे। हॉन्टेड लोकेशनवरून प्रदीप आज पहिल्यांदा घाबरला होता। त्याला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता। काही तासात त्याचे भूताबद्दलचे मत बदलले होते। आता या सगळ्या प्रकारावर तो स्वतःशी चर्चा करणार होता। पण आधी इथून तरी जायला हवे, या विचाराने त्याची पावले झपाझप पडत होती। त्याने परतीचा प्रवास सुरू केला होता। छातीत एक धडधड होतीच। एक छोटी बाहुली खाली पडून क्षणात गायब झाली। फक्त याच एका घटनेने तो घाबरला होता की या जागेचा प्रभावच तसा होता असेलही, कारण शेकडो हॉन्टेड जागांवर प्रदीप वस्ती करून आला होता। पण इथे मात्र त्याच्या मनाची थोडी चलबिचल झाली होती। तो त्या लाकडी पुलावरून हळूहळू पाय ठेवत पलीकडे जाऊ लागला। घाई असली तरी एक सावधता बाळगत तो पावले टाकत होता। आणि आश्चर्य म्हणजे त्याला परत जाताना एकही मगर तिथे दिसली नाही। त्याने इथून जावं असं त्या रक्षक मगरींना वाटत असावं कदाचित। शरीराचा बॅलन्स करत करत तो एक उडी टाकून जंगलात पोहोचला। तो इतका घाबरला होता की त्याने मागे वळून त्या झाडाकडे बघितलंही नाही। मोबाईलमध्ये जिथे त्याने बाईक पार्क केली आहे तिथले लोकेशन सेट करून त्याचा पाठलाग करत करत प्रदीप चालू लागला। त्याच्या मनात अतिशय भीती दाटून आलेली होती। जे काही बघितलं ते खरं नसावं। कदाचित ते खरं भासवण्याचा प्रयत्न केला गेलेला असावा। त्या बाहुल्या कोणीतरी आता लटकवल्या असतील, चर्चेत राहण्यासाठी। असो, आपल्याला नवीन कंटेंट मिळाला ना, बास झालं, असा तो मनोमन विचार करत होता। प्रदीपकडे जे काही त्या झाडाजवळ घडलं ते समजून घेण्यासाठी हजारो लॉजिक होते। तेच एक एक लॉजिक लावत लावत तो 250 किलोमीटर पार करून रात्री घरी पोहोचला सुद्धा। जाम थकला होता तो, पण त्याला यश मात्र आलं होतं। त्या रात्री झोपून तो सरळ दुपारीच उठला। ब्रश करता करता त्याला आठवलं की पीटर बेच्या जशा फायली करप्ट झाल्या होत्या तशा माझ्या झाल्या असतील का? त्याच्या मनात विचार डोकावून गेला। हा विचार करत करत तो धावत धावत त्या बॅगजवळ पोहोचला। त्याने आधी कॅमेरा उघडला आणि फुटेज चेक केलं। त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणि एक समाधान होतं, कारण त्याने क्लिक केलेल्या फुटेज जशाच्या तशा सेव्ह होत्या। आपल्या नास्तिकतेवर आणि लॉजिकल माइंडवर परत मनोमन गर्व करत प्रदीप आपल्या कामाला लागला। आंघोळ वगैरे करून तो त्या बॅगेजवळ आला। बॅगेतील सामान एक एक बाहेर काढून डेटा कम्प्युटरमध्ये सेव्ह करायचा आणि त्यात वेगवेगळे इफेक्ट आणि डबिंग करून अजून 15 दिवसांनी म्हणजे त्याच्या वाढदिवशी यूट्यूबवर व्हिडिओ रिलीज करायचा, असं त्याने ठरवलं। आणि हळूहळू बॅगेतील एक एक वस्तू तो बाहेर काढू लागला। सगळ्या वस्तू काढून झाल्या, तरीही चेक करण्यासाठी त्याने बॅगमध्ये हात घातला आणि अनोळखी आकार त्याच्या हाताला लागला। प्रदीपच्या हातात थोडं कंपन झालं आणि त्या वस्तूला पकडून त्याने बाहेर काढलं। त्याला जे अनपेक्षित होतं तेच घडलं। प्रचंड घाबरला होता तो, कारण त्याच्या हातात तीच बाहुली होती जी झाडावरून खाली पडली होती। पण आता त्या लाकडी बाहुलीचा आकार 2 फुटावरून 10 इंच इतका दिसत होता। प्रदीप ती लाकडी बाहुली बघून न्याहाळत होता। खाली धोतर नेसलेला सडपातळ गव्हाळ रंगाचा तो इसम वाटत होता। त्याच्या अंगातील हाडे दिसत होती।
आणि चेहऱ्यावर उदास असे भाव होते. खूपच जिवंत बाहुली वाटत होती ती. अगदी अगदी कुणी जिवंत माणूस बाहुली रूपात लहान आकारात समोर उभा आहे अशी दिसत होती ती. प्रदीपचे लॉजिक परत सुरू झालं. ही बाहुली खाली पडून गायब झालेली. त्याने प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं होतं. मग मग ती बॅगेत कशी आली? शेकडो प्रश्न, हजारो प्रश्न. त्याचे उत्तर मात्र सापडत नव्हते. शेवटी डोकं गरगरू लागल्याने प्रदीपने हा विषय थोडा बाजूला ठेवला. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली. या लाकडी बाहुलीच्या रूपाने त्या शापित झाडाबद्दल एक भक्कम पुरावा प्रदीपकडे होता. व्हिडिओ पोस्ट करायला अजून 15 दिवस होते, पण खूप काम बाकी होतं. एक हाय लेवल व्हिडिओ तयार करायचा होता आणि या वर्षीचा बेस्ट यूट्यूब हॉरर व्हिडिओ पुरस्कार मिळवायचा होता. हे असं काहीसं स्वप्न बाळगून प्रदीप आता कामाला लागला. लॅपटॉपवर बसून त्याने आधी तो कॅमेरामधला डेटा लॅपटॉपमध्ये कॉपी केला आणि एडिटिंगचे काम सुरू केले. काही वेळ काम करून हे जोखमीचे काम धाडस करून पार केल्याबद्दल स्वतःला ट्रीट म्हणून तो एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेला. प्रदीप तसा स्वमग्न माणूस होता, स्वतःमध्येच रमणारा. त्याचा एकच जवळचा मित्र होता, तो म्हणजे पैसा. आपल्यात रमणाऱ्या प्रदीपला आज एक मोठा खजिना मिळाला होता. घरी येऊन तो सरळ झोपी गेला. काही वेळ आपल्या काल्पनिक जगात त्या झाडाच्या व्हिडिओमुळे मिळालेली प्रसिद्धी सेलिब्रेशन करून तो झोपी गेला. मध्यरात्र होत होती. प्रदीपला गाढ झोप लागली होती. तो झोपेतून ताडकन उठून बसला आणि लाईट ऑन केली. वेदनेची एक तीव्र सनक त्याच्या डोक्यात पोहोचली होती. काहीतरी टोचल्यासारखी होती ती आणि कळ मस्तकात गेली होती. त्याच्या अंगठ्यातून एक रक्ताचा थेंब बाहेर पडला होता. त्याने सगळीकडे नजर फिरवली. हे बारीक रक्ताचा थेंब आला कुठून? तो विचार करत होता. शोधाशोध करणारी नजर एका ठिकाणी स्थिरावली. बेडचा एक कोपरा थोडा टोकदार झाला होता. कदाचित झोपेत अंगठा त्याला लागल्याने हे रक्त आलं असेल, असं लॉजिक लावून प्रदीप परत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे जागा झाला आणि आपल्या त्या व्हिडिओ एडिटिंगच्या कामाला लागला. लॅपटॉपवर व्हिडिओ एडिटिंग चालू होतं. पण जसं जसं त्या झाडाचे फुटेज यायचे तेव्हा त्या झाडात प्रत्येक वेळी त्याला एक वेगवेगळेपण जाणवत होतं. एक सुन्न सनसन असा आवाज प्रदीपच्या कानात घुमत होता. प्रदीपला आज प्रचंड थकवाही जाणवत होता. त्याचे डोळे जडजड वाटत होते. पूर्ण अंगात मुंग्या आल्यासारखं त्याला भासत होतं. त्याच अवस्थेत प्रदीपने आपले काम पूर्ण केले आणि तसाच तो झोपी गेला. त्याला प्रचंड थकवा जाणवत होता, त्यामुळे पटकन त्याला गाढ झोपही लागली. मध्यरात्री त्याला काहीतरी जाणवले. त्याने झोपेत आपली मान हलकेच वरती घेतली. पायातून परत एक कळ मस्तकात जात होती. त्याने आपल्या पायाकडे बघितले. त्याचे डोळे इतके जड झाले होते की ते त्याला नीट उघडता सुद्धा येत नव्हते. त्याच झोपेच्या अवस्थेत प्रदीपने मान हलकेच वर करून पायाकडे बघितले. तोच त्या बाहुलीचा चेहरा, पण डोळे चमकदार आणि प्रदीपकडे रोखून बघणारे. पण त्या छोट्याशा बाहुलीचा जबडा मोठा झाला होता आणि त्या जबड्यातील तीक्ष्ण दातांनी प्रदीपचा निम्मा तळपाय पकडला होता. काहीतरी शोषून घेण्यासारखी हालचाल त्या बाहुलीच्या चेहऱ्याची होत होती. प्रदीपला थकव्यामुळे काही स्पष्ट दिसत नव्हतं. त्याने परत मान खाली टेकवून तो पुन्हा झोपी गेला. सकाळ झाली. प्रदीपला जेव्हा जाग आली तेव्हा 11:30 वाजत होते. प्रदीपला आता
एवढा अशक्तपणा वाटत होता की त्याला बेडवरून नीट उठताही येत नव्हते. तरीही तो कसाबसा उठून आणि तसाच लंगडत लंगडत चालू लागला. त्याचा एक पाय जाम दुखत होता, पण तो का दुखत आहे याचे भान प्रदीपला नव्हते. काहीसा अशक्तपणा प्रदीपला जाणवत होता. शरीरातील शक्ती गेल्यासारखं वाटत होतं. डोकं जडजड वाटत होतं. अंग धरल्यासारखं जड भासत होतं. विचार करायला सुद्धा कंटाळा आला होता. इतका अशक्तपणा त्याला आला होता. त्यामुळे प्रदीपने सरळ दवाखाना गाठला. डॉक्टर तसा प्रदीपचा मित्रच होता. प्रदीपची अवस्था बघून डॉक्टर थोडा चकित झाला. जडजड डोळे, थोडं अशक्त झालेलं अंग, कमी झालेलं वजन आणि नेहमी हसत खेळत असणारा प्रदीप आता अबोल झाला होता. डॉक्टरने सर्व चेकअप केले आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हे बघून काही विटॅमिनच्या गोळ्याही दिल्या. एखादी सलाईन लावून प्रदीपला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर प्रदीप घरी आला. त्याला काही करण्याची इच्छाच होत नव्हती. तो परत बेडवर तसाच पडला. त्याची नजर छतावर गेली. त्याने आपले डोके पकडले आणि आता त्याला वेगवेगळे भास होऊ लागले होते. त्याच लाल झाडाच्या फांद्या त्याच्या पूर्ण रूमभर पसरून त्याच्या बेडरूमच्या दिशेने येऊ पाहत होत्या. पुढच्या क्षणी त्या गायब होत होत्या. सळसळणाऱ्या पानांचा आवाज कानठळ्या बसवत होता. चिर चिर आवाज करत होता आणि तो आवाज आणि त्याबरोबर सतत ऐकू येणारा मुक्ती 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 हाच आवाज सतत त्याच्या आवाज कानठळ्या बसवत होता. सतत त्याला तोच आवाज येत होता. असा एक आर्त आवाज प्रदीपला दरदरून घाम फुटला होता. त्याचे अशक्त शरीर असे भयानक चित्रण सहन करू शकत नव्हते. धापा टाकीत तो बेडवर पडला आणि पुन्हा तो झोपी गेला. रात्री परत त्याला जाग आली. प्रदीपला आता पायात प्रचंड वेदना जाणवत होत्या. त्यामुळे झोपलेल्या अवस्थेत त्याने थोडी मान वर घेतली आणि जगजड डोळ्यांनी आपल्या पायाकडे बघू लागला. प्रदीपचे डोळे पूर्णपणे उघडत नव्हते. तोच लाकडी भयानक चेहरा, चमकदार डोळे आणि आता त्याच्या त्या मोठ्या जबड्याने प्रदीपचा जवळपास गुडघ्यापर्यंतचा भाग आपल्या जबड्यात कोंबून ठेवला होता. त्या लाकडी बाहुलीचे तीक्ष्ण दात प्रदीपच्या मांडीत रुतले होते. हे सगळं बघून प्रदीप जवळपास बेशुद्धच झाला होता. सकाळी जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा मात्र त्याला हलताही येत नव्हते. किलकिल्या डोळ्यांनी तो बघत होता. ती लाकडी बाहुली जवळपास मानवी आकाराची झाली होती आणि प्रदीपच्या अंगावर पडून होती. प्रदीपने डोळे उघडताच लाकूड तडकण्याचा आवाज येतो तसा तड 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 असा आवाज झाला आणि त्या लाकडी बाहुलीने आपला जबडा उघडला होता. प्रदीपने सगळी शक्ती एकवटून ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते आणि त्या लाकडी बाहुलीने प्रदीपचे दोन्ही हात आपल्या खरवरीत लाकडी हाताने घट्ट पकडले होते. प्रदीपवर ताबा मिळवून आपला लाकडी आकराळ विक्राळ जबडा उघडून तो प्रदीपकडे बघत होता आणि प्रदीपकडे बघतच तो मुक्ती 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 असे सतत म्हणत होता. प्रदीपची हालत खूपच खराब झाली होती. आणि तो जबडा त्याच्याकडे मुक्ती मुक्ती असं काहीसं बडबडू लागला. लाकडी जबड्यातून बाहेर पडणारा आवाजही तसा विचित्र होता. प्रदीप त्याचा भयानक चेहरा बघून शहारला होता. त्याच्या दातांना रक्त लागलं होतं, जे रात्रभर
तो प्रदीपचे शोषून घेत होता, त्याला अशक्त करत होता. पण प्रदीपला तो अशक्त का करत होता? प्रदीप आता जीवाच्या आकांताने ओरडू पाहत होता, पण या लाकडी हलणाऱ्या अमानवीय जीवाने त्याला काबू केलं होतं. ते लाकडी मान हलवून वर बघून रागीट चेहऱ्याने प्रदीपकडे बघत होतं आणि आपला राग व्यक्त करून तो लाकडी मनुष्य शांत झाला आणि बरोबर प्रदीपच्या चेहऱ्यासमोर आला. त्या लाकडी मनुष्याचा चेहरा हळूहळू वितळू लागला. एक जाडसर द्रव बनून तो चिकट जाडसर द्रव हळूहळू प्रदीपच्या तोंडात जबरदस्ती घुसू लागला. प्रदीपचे डोळे विस्फारले होते. जबरदस्ती एक लाकडाचे बनलेले चिकट पाणी त्याच्या तोंडात जात होते. त्याचे तोंड सताट उघडे होते. डोळे अगदी जड जड होत होते. त्याला काहीही समजत नव्हते की त्याच्यासोबत काय होतंय. तो चिकट द्रव पूर्णपणे त्याच्या तोंडात गेला. थोडा वेळ हीच क्रिया चालू होती. काही मिनिटांनी प्रदीप बेडवरून ताडकन उठला आणि उभा राहिला. त्याचे डोळे सताड उघडे होते. त्याला असं जाणवलं की त्याचे शरीर तो काही कंट्रोल करू शकत नव्हता. त्याचे हातपाय आपोआप हलू लागले होते. प्रदीपच्या अंतर्मनातून काहीसे आवाज येत होते. पण काहीच मिनिटात त्याला असं जाणवलं की कोणीतरी आपलं माइंडसुद्धा कंट्रोल करत आहे आणि मुक्ती 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 असे आवाज तर त्याच्या कानात सततच घुमत होते. प्रदीपला आता भान राहिलं नव्हतं. तो हॉलमध्ये चक्रा मारू लागला. सतत चक्रा मारत होता. त्याला त्याच्या स्वतःचा काहीही कंट्रोल राहिला नव्हता. चक्रा मारून झाल्यावर त्याने बाजूला ठेवलेली बाईकची चावी घेतली आणि तावातावाने तो बाहेर आला. अजूनही तो यांत्रिक पद्धतीनेच वागत होता. प्रदीपच्या डोळ्यासमोर तेच ते विजय अभयारण्यामधील झाड दिसत होते. त्याने बाईकला चावी लावली आणि बाईक सुरू झाली. प्रदीप गाडी चालवत होता. वास्तविक त्याच्या शरीरावर त्याचे नियंत्रण नव्हतेच. प्रदीपच्या शरीरावर पूर्णपणे त्या शापित झाडावरच्या बाहुलीचे नियंत्रण होते आणि प्रदीपच्या डोक्यात असलेली गाडी चालवायची कला वापरून ती शक्ती प्रदीपकडून गाडी चालवून घेत होती. सकाळ सकाळी गाडी विजय अभयारण्याच्या दिशेने निघाली होती आणि ती गाडी विजय अभयारण्याच्या दिशेने 2-3 ठिकाणचे ट्रॅफिक सिग्नल तोडून निघाली होती. प्रदीपचे फक्त हात आणि पायच चालत होते. गाडी चालवत होते. गाडी अगदीच भरधाव होती. 6 ते 7 तास एकटक प्रवास करून बाईक विजय अभयारण्यामध्ये पोहोचली. तिथे पोहोचल्यावर प्रदीपने बाईक सोडली आणि त्या घनदाट अभयारण्यात अक्षरशः तो धावू लागला. एक वेगळीच ऊर्जा त्याच्या अंगात संचारली होती. यावेळी त्याला त्या झाडाजवळ जाण्यासाठी कोणत्याही उपकरणाची गरज नव्हती, कारण प्रदीप आता एका अशा शक्तीचा भाग होता जी शक्ती शेकडो वर्षे त्या झाडाचाच भाग होती. मुक्ती 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 असा उच्चार करत प्रदीप धावत होता. अनवाणी पायात खोलवर काटे घुसत होते, पण त्याला कोणतीच वेदना होत नव्हती, ना त्याच्या चेहऱ्यावर हावभाव होते. लांबून ते झाड दिसताच प्रदीप अगदी वेड्यासारखा धावू लागला. समोर त्याला छोटा पूल दिसला. आधी इथे येताना तो सावध पावले टाकत होता, पण आता मात्र लगबगीने तो त्या छोट्या लाकडी पुलावरून धावण्याचा आणि त्या झाडाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. खालून त्या मगरी जबडा वर काढून प्रसंगी उसळून पुलावरून जाणाऱ्या प्रदीपला पकडू पाहत होत्या. पण प्रदीपचे लक्ष समोर होते. तो एकटक त्या लाल झाडाकडे बघत गुरगुरत त्या लाकडी पुलावर पाय ठेवून चालत होता. एका गोल छोट्या झाडावरून त्याचा तोल गेला आणि तो खालच्या हिरवट पाण्यात पडला. चवताळलेल्या मगरींनी त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. प्रदीपच्या अंगात एक अमानवीय ताकद होती, त्यामुळे तो त्या मगरींचा सामना करत होता. स्वतःला सोडवून बाजूला असलेल्या दगडांचा आधार घेत वर चढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यात तो थोडाफार यशस्वीसुद्धा झाला. एका दगडाचा आधार घेत तो वर चढत होता. इतक्यात एका मगरीने त्याचा पाय पकडला. ती मजबूत पकड त्याच्या मांडीला होती. ती मगर प्रदीपला खाली खेचत होती. तिकडे प्रदीपची पकडसुद्धा मजबूत होती.
मगर प्रदीपच्या मांडीचे लचके तोडत होती, पण प्रदीपला जराही वेदना होत नव्हत्या, कारण तो अधीन होता. ते शरीर त्या शक्तीचे नव्हते, तरीही ती शक्ती त्या प्रदीपचा देह वाचवू पाहत होती. एकच मगर प्रदीपची मांडी ओढत होती आणि प्रदीप दगडांचा आधार घेत वर चढण्याचा प्रयत्न करत होता. प्रदीपच्या मांडीतून रक्त वाहत होते. अर्ध मांस त्या मगरीने ओढले होते. फक्त हाडाचा काही भाग शिल्लक होता. प्रदीप गुरगुरत होता, किंचाळत होता. त्याला लवकरात लवकर वरती त्या झाडाजवळ पोहोचायचं होतं. अखेर प्रदीपने कपारीतून एक मोठा दगड एका हाताने उचलला आणि आपल्याच पायावर मारला. पायावरचे मांस तर अर्धे मगरीने खाल्लेच होते. दगडाच्या आघाताने हाड मोडल्याचा आवाज झाला आणि पायाचे हाड मोडल्याने ती मगर प्रदीपच्या गुडघ्यापर्यंतचा पाय घेऊन पाण्यात कोसळली. तसा प्रदीप गुरगुरत दगडांचा आधार घेत वरती चढू लागला. प्रदीपचा एक पाय गुडघ्यातून तुटला होता, तरी वेदनाहीन चेहऱ्याने तो वर सरकत होता. दगडाच्या खाचीत बोट घातल्याने त्याची नखे सोलवटून निघाली होती, तरीही अंगात एक अमानवी शक्ती असल्याने तो एखाद्या वानरासारखा खंदक चढून वरती आला. समोर ते झाड दिसत होते. एक अघोरी हास्य घेऊन मुक्ती 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 असा उच्चार करत एक पाय मोडल्याने प्रदीप अगदी फरफटत त्या झाडाजवळ पोहोचला होता. रक्ताने त्याच्या मागे जमिनीवर निशाण सोडले नव्हते, पण प्रदीपला त्याची फिकीर नव्हती. तो त्या झाडाजवळ आला आणि त्या झाडाला हात जोडून तो मुक्ती मुक्ती असं जोरजोरात ओरडू लागला. कसला तरी राग होता हा. हे आर्त विवळणे त्यातूनच येत होते. त्या झाडात परत एक कंपन सुरू झाले. एक प्रकारे त्या गोलाकार जागेत एक व्हायब्रेशनसारखे होत होते. प्रदीप एक पायावर उभा होता. त्याच्या पायाखालची जमीन भुसभुशीत होत होती. हे बघून प्रदीप जोरजोरात हसला आणि दोन्ही हातांनी ती भुसभुशीत जमीन उकरू लागला. माती अलगद बाजूला होत होती. काही मिनिटात एक खड्डा तयार झाला आणि प्रदीपने त्या खड्ड्यात उडी घेतली. त्याच्या तोंडून अघोरी अमानवी असं हसू बाहेर येत होतं. प्रदीपने खड्ड्यात उडी घेताच तो हसत हसत मुक्ती 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 असं ओरडत होता. त्याची नजर त्या झाडाकडे होती. उकरलेली माती आपोआप प्रदीप भोवती जमा होत होती. एक प्रकारे आपोआप तो जिवंत गाडला जात होता. माती त्याच्या तोंडापर्यंत आली होती, तरी त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते आणि नजर त्या लाल झाडाकडे होती. प्रदीप आता पूर्णपणे जिवंत गाडला गेला होता. गंभीर झालेले वातावरण आता शांत झालं होतं. अर्ध्या एका तासाने जिथे प्रदीपने स्वतःला गाडून घेतलं होतं त्या मातीत थोडी हालचाल होत होती. ती लाकडी बाहुली माती बाजूला करत बाहेर आली आणि जमिनीवर पडून राहिली. त्या झाडात एक प्रकारे जीव आला होता. 4 दिवसांपूर्वी ती बाहुली जिथून खाली पडली होती ती फांदी आपोआप खाली झुकू लागली, इतकी की तिची एक शाखा जमिनीला टेकली. खाली जमिनीवर पडलेल्या बाहुलीला परत आपला भाग करून ती फांदी परत आपल्या जागी परतली. आता ती लाकडी बाहुली परत त्या झाडाचा भाग होती. 2 महिने झाले होते. एका क्षणी परत त्या झाडात परत कंपन निर्माण झाले. सगळ्या बाहुल्या खळखळ आवाज करत हालत होत्या. प्रदीप सोबत गेलेली आणि प्रदीपला इथे घेऊन आलेली ती बाहुली फांदीतून आपोआप तुटून खाली पडली. त्या बाहुलीतून धूर निघू लागला. झाडाचे कंपन अजून सुरूच होते. ती लाकडी बाहुली जळू लागली. तीव्र आगीत स्वाहा होत होती. त्या बाहुलीतून एक धूर निघत होता, जो मानवी आकार घेऊन आकाशात जात होता. ती जागा, ते छोटे बेट प्रकाशमान झाले होते. कित्येक शेकडो वर्षे या झाडावर बाहुलीच्या रूपात कैद असलेल्या एकाला मुक्ती मिळाली होती. झाडाचे कंपन अजून सुरूच होते. जिथून मुक्त झालेली बाहुली खाली पडली होती त्या देठाला आता एक नवीन बाहुली आकार घेत होती. झाडाचे कंपन वाढले होते. झाड अजून एका बाहुलीला जन्म देत होता. अगदी हुबेहूब मानवी देहबोली बघताच खरी वाटावी अशी ती फुटभर उंचीची बाहुली तयार झाली होती. आणि त्या बाहुलीला एक पाय नव्हता. उदास चेहऱ्याने ती बाहुली एका पायाने लटकली होती.
काय माहीत प्रदीपला किती दिवस नि किती वर्ष आता या झाडावर लाकडी बाहुलीच्या रूपात कैद बनून लटकून राहायचे होते. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच आमचा मराठी कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.